गेलो होतो माझ्या फॅमिलीसोबत विजयघर बीचवरती. हे आहेत माझे काका काकू आणि त्यांची 2 मुलं. जाता जाता आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो. हॉटेलच्या समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता, खूपच छान होता. त्यानंतर आम्ही इथे मिसळ पाव घेतले होते सर्वांनी नाश्त्यासाठी. आमची आता मिसळ खाऊन झालेली आहे. काकू तुम्हाला मिसळ आवडली का? हो, छान होती, टेस्टी. म्हणजे पाव का असे ठेवले टेस्टी होते तर? मिसळ संपली ना, मी आता वड्याची टेस्ट घेणार. बरं, तुम्हाला आवडली का काका? वडापाव आलेले आहेत आमचे गरमागरम. तर आम्ही आलेलो आहे इथं एका मंदिरामध्ये. मंदिराचं नाव काय आहे म्हणून? इथे समोरच हनुमानाचं देखील मंदिर आहे. खूप मस्त वाटतं इथे. तर आता आम्ही आलतो सुवर्ण गणेश मंदिर येथे. खूप छान असं मंदिर होतं. हे मंदिराच्या आतमध्ये फोटो काढायला अलाउड नव्हतं, तो मी फक्त बाहेरनं तुम्हाला दाखवतोय. इथे सोन्याची गणपतीची मूर्ती होती. त्यानंतर इथे गणपती मंदिराच्या समोरच एक हनुमानाचं मंदिर देखील आहे. खूप ऊन आहे इथे, पण छान वाटते मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर. आपण आलेलो आहे रूपनारायण मंदिरमध्ये. तुम्ही एक ऑब्झर्व केला असाल तर इथले सगळे मंदिरं तुम्हाला लाल कलरमध्येच दिसतील. हे मंदिर देखील तुम्ही बघू शकता, लाल कलरमध्येच आहे. खूप छान असं मंदिर आहे हे. बघू रूपनारायण देवाची आरती लिहिलेली आहे. त्यानंतर या मूर्तीचा जो काही इतिहास आहे तो देखील त्यांनी सांगितलेला आहे. इथे तुम्ही पॉज करून वाचू शकता. त्यानंतर इथे सुंदर नारायण मंदिर आहे इथे शेजारीच. हे मंदिर पण तुम्ही बघू शकता, लाल कलरमध्येच आहे. खूप छान दिसतंय हे पण. इथे प्रत्येक मंदिराच्या बाहेर एक तुळशी वृंदावन सुद्धा दिसेल तुम्हाला. त्यानंतर बीचवर जाण्याआधी आम्ही एका ठिकाणी नाश्ता करायला थांबलो होतो. तिथे या काकूंकडे उकडीचे मोदक होते विकायला, ते आम्ही घेतले. खूपच टेस्टी होते. त्यानंतर आम्ही सर्वांनी इथे नाश्ता केला बीचवर जाण्याआधी.
केक कापला असता, पण आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आज हॉटेलवर टाकतो. केक उरला तर खाणार कोण? हॅपी ॲनिव्हर्सरी. तर काका आणि काकूची होती 23वी ॲनिव्हर्सरी, सो मी त्यांना दिली ते माझ्याकडून 23 भेटवस्तू. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमची रूम टूर, जिथे आम्ही स्टे केलं होतं. त्यानंतर आम्ही श्रीवर्धन बीचवर गेलो, त्या बीचची टूर दाखवणार आहे. तिथे आम्ही हॉर्स रायडिंग केलं होतं. त्यानंतर आम्ही हरिहरेश्वरला देखील गेलो, सो तिथलंही बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.